रशिया असो, अमेरिका असो, तिकडे इराण असो, इराक असो, सर्वांकडे आहेत. पाकिस्तानकडे असो, जर सुद्धा युद्ध माजलं तर आपण 10 मिनिटं सुद्धा जगू शकत नाही. किती मिनिटं? काहीच लोकांना लक्ष आहे, बाकी लोकांना लक्ष काहीच नहीं है. यहाँ पे खड़े हो जाओ, पहले मैंने बोला था यहाँ पे खड़े हो जाओ. देखो यहाँ पे जो बात कर रहा उसको उठावा से. किती मिनिटं? 10 मिनिटं लागणार नाही आपल्याला निस्तनाबूत व्हायला. आणि आता जे हे आहे काय म्हणते, कुणाचा भूभाग बळकवण्याची जे पद्धत आहे ती आधी बंद होती, आता शायद सुरू होणार आहे. रशिया 3 वर्षापासून युक्रेन युद्ध करत आहे. तिकडे अमेरिकेने एका राष्ट्राध्यक्षाला उचलून आणलं आहे. तिकडे त्यांनी ग्रीनलँडला धमकी दिली आहे. त्यांनी खूप साऱ्या देशांना म्हटलं आहे की आमच्या ग्रीनलँड तर चलो आपला देख लो हम एक दिन. त्याच्याकडे खूप सारी सैन्य शक्ती आहे, पैसा आहे आणि ते अशा देशांकडून पाहत आहे जिथे काहीतरी व्यावसायिक करार करता येईल, व्यवसाय पैसे कमवतील अशा देशाची ते लक्ष ठेवून आहे. त्याच्यामुळे आपल्याला आतापासून जास्त सतर्क राहायचं आहे. कारण तुम्हाला सांगण्याचं हे आहे की सर आम्ही तर लहानच आहे, आम्ही लहान आहे, पण हे व्हायला लगेच होणार नाही, आजच होणार नाही ही गोष्ट. यालाही वेळ लागेल. धीरे 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 कसं असतं ना, कुठल्याही गोष्टीला आधी सुरंग लावावा लागतो. कुठल्याकडे सुरंग लावावा लागतो माहिती आहे तुम्हाला? जर तुम्हाला कुठे ब्लास्ट करायचा असेल तर आधी ते सुरंग करावं लागतं. माहिती आहे किती लोकांना माहिती आहे? विहीर खोदल्या का तुम्ही? विहीर खोदल्या विहीर म्हणजे ब्लास्ट करतात तर डायरेक्ट बॉम्ब टाकला, डायरेक्ट ते हे टाकलं काय म्हणतात त्याला, ते विस्फोटक टाकलं होतं का? त्याला आधी सुरंग करावा लागतो आणि तिथे ते बारूद धरायला लागते. त्याच्यानंतर तिथे आपण आग लावतो तेव्हा ते फुटतं. तसं असतं ते. कुठेतरी सुरंग लावल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीवर पूर्ण नियंत्रण करता येत नाही. तर असा सुरंग लावेल तर तुम्हाला त्यावेळी तुम्ही मोठे असाल ना, तुम्ही मोठे असाल, तुमचे आता आई वडील आहे त्यांना करताय. ह्या गोष्टी आपल्याला आपल्या मनात ठेवावं लागेल की आपलं स्वातंत्र्य टिकवणं हे आपल्या हाती आहे. कारण कुठलाही मोठा नेता येऊन लढत नसतो, कुठलाही मोठा अधिकारी लढत नसतो, लढतो सर्वसामान्य. तुम्हाला तुमच्या हक्काला तुम्हाला आहे स्वातंत्र्य दिलं आहे, तुम्हाला समानता दिली आहे, तुम्हाला सार्वभौमत्व मिळालेलं आहे, तुम्हाला बोलण्याचं हक्क आहे, चालण्याचं हक्क आहे, तुम्हाला फिरण्याचं हक्क आहे, तुम्हाला आपले मत मांडण्याचा हक्क दिलेला आहे. या सर्वांचं जर आपल्याला अधिकाराचं जतन करायचं असेल तर तुम्हाला सतर्क राहावं लागेल. काल मी बघितलं की काल 8वीचे मुलं आलेच नाही. 8वीच्या मुलं कोणतं काम होतं? आपण देशाचे मोठे नाहीये, सर्वात मोठा देश आहे, देशानंतर आपण. आपल्या देशाच्या समोर आपण काहीच नाहीये. आपले जे अस्तित्व आहे आपल्या देशामुळे आहे. आधी भारताचं नाव काढा, तुमचं काहीच उरत नाहीये. तुम्ही काढा तुमच्या देशाचं नाव काढून टाका, काय उरेल म्हणजे कशी? तुमचं अस्तित्वच नाहीये. ज्याचं जनावर अस्तित्व नसते. आज कोणता वाघ कुठे राहतो माहिती का तुम्हाला? वाघ बघितला तुम्ही? बघितलाय? वाघ जंगलाचा राजा असतो. कशाचा? पण त्याचं अस्तित्व आहे का? तुमचं अस्तित्व आहे. तुम्ही आज विदेशात जरी गेलात आणि तिथे जरी तुम्ही आपला पासपोर्ट दाखवला की इंडियन आहे म्हणेल. काय म्हणेल? काय म्हणेल ते? इंडियन. पुऱ्या इंडियाचा सिंबल तुमच्याकडे असेल, पुऱ्या इंडियन टाकून तुमच्याकडे असेल. आणि तुम्ही मोठे झाला तुम्हाला शिक्षणासाठी म्हणा की रोजगारासाठी म्हणा, जर मोठे झाला तर तुम्हाला विदेशात जावं लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इंडियन जेव्हा लेबल लागतं तर त्याच्याकडे तुम्हाला पूर्ण जग तुमच्याकडे एक महाशक्ती म्हणून पाहत असतो. हे त्यात काय हे सामर्थ्य. म्हणून आपण त्या राष्ट्रध्वजाच्या खूप लहान, त्याचा मान त्याचा आदर राखणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथे मंचारामध्ये सर्व पाहुण्यांनी आपल्याला इथे वेळ दिला, त्यांचा आभार मानतो. पालक वर्ग थोडा लेट झाला, थोडा लवकर आम्ही अपेक्षित होतो. आज आपलं समोर उद्यापासून आपलं अॅन्युअल फंक्शन सुरू होत आहे, त्याच्यामुळे इकडून आम्ही आवर्त घेतलेला आहे. तरी तुम्ही आलात, तुमचं मी माझ्या हृदयातून स्वागत करतोय, तुमचा आभार मानतो आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे आपल्याला आपले जे कला कौशल्य दाखवलं आहे. मेन म्हणजे तो मुलगा काय ना त्याचं
वेद किनेकर तो मुलगा KG1 ला असताना सुद्धा एवढं व्यवस्थित एवढं स्पष्ट आपलं मत मांडतो, त्याचं तुम्ही खूप 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 आभार मानतो. असा विद्यार्थी आपल्या आयुष्याला खूप मोठं वळण देऊ शकतो. एक ना एक पॉईंट तो फेकतो, त्याची जी लय आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मी तुम्हाला विनंती करतो एखादं भाषण ठेवा. मी बोललो तुम्हाला एखादं चांगलं भाषण ठेवा, आपण तिथे पण घेऊ. थोडं अरेंजमेंट मध्ये थोडं वाटलं मला की इथं तुम्ही कवायत घेता, त्या कवायता घेताना मुलांचे हात कुठपर्यंत पुरतील त्या लक्ष द्यायला पाहिजे. आपलं काम आहे, आपण काहीच करू शकत नाही. पाहिजे याकडे लक्ष घाला. बाकी ओके, थँक्यू, धन्यवाद.